काकाकडे गणपती असायचा, पण नंतर कालांतराने गणपती ठेवणं बंद झालं. तर माझ्या मनात खूप रुखरुख होती. मग मी गुरुजींना प्रश्न विचारला, म्हणलं मला काही करून गणपती आणायचा, माझा हा हट्टच आहे, मला हवा आहे माझ्या घरात गणपती. तर ते म्हणाले ठीक आहे, तुझी एवढी इच्छा आहे तर कर, काही होत नाही. या मग हट्टाने मी सरळ जाऊन एके दिवशी मूर्तीच आणली आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठा नाही केली, पण घरात 1.5 दिवस तो गणपती ठेवायला सुरुवात केली. पण त्याचं सगळं मी अगदी गणपतीत सगळेजण करतात तसंच करतो. त्याला बाहेरून घरात आणतो, मग आदल्या दिवशी त्याच्यावरती कापड घालून ठेवतो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते कापड उघडतो. मग आमच्या पद्धतीने आम्ही पूजा करतो, 1.5 दिवस व्यवस्थित करतो आणि रात्री थोडं अजून थांबूया ना, थोडं अजून थांबूया ना, थोडं अजून थांबूया, असं करत करत रात्री लेटपर्यंत त्याला घराच्या बाहेर घेऊन जातो. नियम व अटी लागूच्या निमित्ताने आम्ही अमेरिकेमध्ये होतो. तर त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं की मी गणपतीमध्ये घरी नव्हतो आणि मला खूप रुखरुख लागली होती की अरे गणपतीच्या आपण जवळ आहेत, बाप्पाच्या जवळ आहेत, कसं करायचं. तर तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या मुलाने, तो 8 वर्षाचा होता तेव्हा, त्यांनी सगळी जबाबदारी घेतली. तो म्हणाला बाबा काही काळजी करू नका, आरती वगैरे सगळं मी करीन. सगळ्या आरत्या आम्ही ऑनलाईन केल्या आणि मी कोण माझ्या बाजूला झोपलं काय काही विचार न करता मस्त हेडफोन घालून आरत्या करायचो. आणि ते पण लोक म्हणाले तुम्ही आरती करत होतात का रात्री. तर म्हटलं हो असं झालं, सॉरी. पण मी तर ते पण दुसऱ्या दिवशी माझ्यावर उठले आणि त्यांनी पण निरोपाच्या दिवशी जी आरती होती ती सगळ्यांनी एकत्र केली. तिकडचे लोक, त्यांना फोनवरती आमच्या बाप्पाचं दर्शन झालं आणि आम्ही अशा पद्धतीने बाप्पाला निरोप दिला गेल्या वर्षी.